अजून शंभूराजे आले नाहीत. आता तर महाराजही येतील. सुनबाई सुद्धा ना जिथे जातात तिकडच्या होऊन जातात. घाई गडबड काही लक्षातच घेत नाहीत. शंभूराजांनाही खरं तर माहिती आहे. ते दिसले नाहीत तर महाराज थाळा घेत नाहीत. बरं, रात्रीचं आपण सगळे एकत्रित थाळा घेतो, या गोष्टीची जाण ठेवायची ना. कधी यायच्या सूनबाई? आम्हाला उशीर झाला. नाही म्हणजे हो, थाळे लावले नाहीत अजून. अ, नाही ते म्हणजे शंभूराजे नाराज आहेत. जेवायला आले नाहीत अजून. जेवायला आले नाहीत? आज स्वराज्याचे युवराज आहेत ते. एवढं तरी कळायला हवं त्यांना. राज्याचे निर्णय वेगळे आणि कुटुंबाचे नियम वेगळे. आपल्या कुटुंबाचा एक साधा नियम आहे, संध्याकाळचा थाळा एकत्रित घ्यावा. जी महाराज, थाळ्याची वेळ ही ठरलेली असते. अगोदर वर्दी देखील दिली जाते. गेली होती? हो, स्वतः येसूबाई गेलेत बोलवायला. तुम्हीच आम्हाला म्हणाला होतात ना, तुम्हाला आम्ही मावळा समजवावं म्हणून. मग आजपासून तुम्हाला आम्ही स्वराज्याचा मावळाच समजतो आहोत. मग आम्हाला आपले जोडे वाहण्याचं काम द्या. तुमच्या घोड्याचा खरारा करायला सांगा, तो करू. जी जबाबदारी सोपवली ती नीट पार पाडा. आबासाहेब, हा अन्याय होतोय आमच्यावर. मग तुम्हाला काय वाटलं आम्हाला खूप आनंद होतोय? ही प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला देखील तितकाच त्रास होतोय. मग थांबवा ना हे हे आबासाहेब. शक्य नाही. हे थांबणार नाही. कारण जोपर्यंत स्वराज्य आहे तोपर्यंत आत्मत्याग हा आहेच. आबासाहेब, आम्हाला समजून घ्या. भानावर या शंभूराजे. तुम्ही आबासाहेबांसमोर नाही तर छत्रपतींसमोर उभे आहात. युवराज, कुठे होता तुम्ही? आम्ही कुठे असतो, काय करतो, या प्रत्येक गोष्टीची खबर आपणास द्यायलाच हवी का? असं कुठे म्हटलंय आम्ही? सगळे तुम्हाला शोधत आहेत. महाराजही जेवायचं थांबले. आम्ही येणार नाही. मग आम्ही कारण काय सांगू? आमचे बाबा आले होते तेव्हाही तुम्ही न जेवता सुटून गेला. त्यांचं नाही पण अन्नाचा अवमान झाला. आता तसं काही कारण नाही. आम्ही का जेवत नाही याचं उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. या तुम्ही, आम्हाला एकांत हवाय. ठीक आहे, मग आम्ही महाराजांना तसं सांगतो. त्यांचं नाव घेऊन आमच्यावर दडपण आणू नका. आज एकत्र थाळा घ्यायचा असं ठरलं होतं आपलं. मातोश्रींचा आदेश होता म्हणून महाराज थांबलेत जेवायला. आम्ही येणार नाही. या तुम्ही. महाराजांनी असं थाळ्यासाठी तिष्ठत राहणं बरं दिसत नाही. बघा ना, शिवाय महाराजांना भूक आवरतही नाही. आपण त्यांना सांगूया का थाळ्याला बसा? शंभूराजेंची तयारी झाली? हो म्हणजे
सुरूच आहे. तशी तयारी झालीये. आणि तयारी काय? दक्षिण मोहिमेसाठी भरलेल्या संदुका तर होत्याच, त्याच आता शृंगारपूरला घेऊन जायच्या. म्हणजे जास्त गडबड नाही. आम्ही काय म्हणतो, आम्ही थाळा लावतो, आपण थाळा घ्यावा. आम्ही युवराजांसाठी थांबू. परंतु महाराज, मग आपल्या थाळाची वेळ पाहिली जात नाही. ती काळजी इतरांनी घ्यावी. ऐका ना, आपण थाळा घ्यावा. आम्ही युवराजांबरोबरच येऊ. काय झालं? महाराज तिष्ठत बसलेत. मातोश्री काय झालं काय? गुस्सात आहेत युवराज. येतील असं वाटत नाही आम्हाला. का? आमच्यावरच ओरडले. आम्ही बघतो. मातोश्री, केवळ आमच्या स्पर्शाने आम्हाला ओळखता, मग मन का जाणत नाही आमचं? मातोश्री, आम्हाला एकटं राहू द्या. शहाणं माणूस ना तुम्ही, मग शहाणं माणूस असं वागतं? आणि शहाण्या माणसाची समजी तरी कशी घालावी? नका समजी घालू आमची. आम्ही या सगळ्या पलीकडे गेलो आहोत. नका असं करू. आबासाहेब थांबलेत तुमच्यासाठी. नका थांबू म्हणावं त्यांना. तुमच्याशिवाय त्यांचं जेवण होईल असं वाटत नाही आम्हाला. आमच्याशिवाय मोहीम होते ना त्यांची, मग जेवण का नाही होणार आमच्याशिवाय? मातोश्री, त्यांना सांगा नका थांबू आमच्यासाठी. हे चांगलं आहे का? तिन्ही सांजेला असं भरल्या घरात रुसून बसणं, आणि ज्यांच्यासाठी जग दुनिया तिष्ठत बसते त्यांना आपल्यासाठी थांबावं लागणं हे बरं दिसतं का? तुम्हीच सांगा. नाही मातोश्री, मुळीच नाही. पण आता हे नाही सहन होत आम्हाला. नाही आमच्यात तेवढं बळ. मातोश्री, हातातलाच नाही तर तोंडातला घास सुद्धा माघारी फिरतो आमच्या. आम्ही नाही थाळा घेऊ शकणार त्यांच्या बरोबर. चला, वडील आहेत ते तुमचे. ते कितीही रागावले, ओरडले, त्यांनी निर्णय फिरवले तरी तरी ते तुमच्या चांगल्यासाठी आहे असं समजा आणि चला. ऐका ना मातोश्री, नका आग्रह करू आम्हाला. आम्हाला वाटलं होतं की आपण आमचं ऐकाल. नका येऊ. उद्यापासून पुन्हा वर्ष दीड वर्ष तरी अशी पंगत बसणार नाही. आम्हाला वाटलं होतं बाप लेक एकत्र जेवायला बसतील, आम्ही त्यांना डोळे भरून बघावं, त्यांना आग्रह करावा, त्यांनी सुद्धा पोटभर खावं, त्यांचा समाधानाचा ढेकर ऐकावा. पण आमचं असं भाग्य कुठे. नका येऊ. म्हणजे शेवटी आमच्यावरच आलं ना? तुमच्यावर काय किंवा त्यांच्यावर काय, शेवटी ताटात सांडलं काय किंवा वाटीत सांडलं काय, एकच. ठीक आहे, नका येऊ तुम्ही. मातोश्री, बोला. मातोश्री, आमचं काही चुकतं का हो? ते आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला काय तुमचं राजकारण कळत नाही. पण आम्ही तुम्हाला कधी विचारलं?
कारण आम्हाला आमच्या मर्यादा ठाऊक आहेत. पण तुम्ही ऐकून तरी घ्या. काय ऐकावं? खरं खोटं, चूक की बरोबर हे आम्ही ठरवणार आहोत का? मग काय ऐकावं? आम्ही फक्त इतकंच जाणतो की आपल्या संसारात माणसांची वीण घट्ट असावी, त्यासाठी झटायचं, जगायचं. का आमच्या वाट्याला कधी अपमान नाही आला? कित्येकदा. पण आम्ही बोलून दाखवला. अशा गोष्टी बोलायच्या असतात. नाही मातोश्री, परंतु शंभूराजे, आऊसाहेबांनी आम्हाला एकच सांगितलं. तेव्हा लहान होता तुम्ही. आम्हाला म्हणाल्या, पुतळा, हे बघ, हे सगळं तुला सांभाळायचंय. मानपानात तुम्ही साऱ्या जणी अडकून राहिलात तर महाराजांचा घोडा जिथे चौटाप धावतो तिथे दुडक्या चालीवर येईल. म्हणून कमीपणा घे, समजुतीनं वाग. आपल्याच घरात आपल्या माणसांसमोर कमीपणा घेतला तर कधीच नुकसान होत नाही. आम्ही ऐकलं, त्यांच्या शब्दावरच चालत आलो. मातोश्री, आम्हास कल्पना आहे त्याची. आमचे नेताजी काका मोगलांना जाऊन मिळाले. खरं तर डाव होता तो. महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं, पण त्यासाठी किती टोमणे खाल्ले आम्ही. आणि नंतर तर त्यांचा धर्मही बदलला. काय झालं असेल आमचं? येता जाता बोलणी खात होतो आम्ही. महाराजांच्या राणीसाहेबांच्या घरातली काही माणसं स्वराज्यद्रोही. पण आम्ही दम धरला, उतावळी केली नाही. खरे निघालो आणि सत्याला त्यागाची झळाळी आली. थांबलो. लोक म्हणतात, काय बरा तर दम बरा. पण दम धरला पाहिजे. आणि आजकाल आपण तर रागाचे पागोटे घेऊनच गडावर फिरत आहात. ते जरा बघा. आणि दुसरी गोष्ट, आईच्या नात्याने सांगतो, तुमच्या आबासाहेबांवर कधी रुसू नका. नाही रुसत. पण मातोश्री, तुम्हीच सांगा आम्ही काय करावं. तुम्ही म्हणायचा, आबासाहेबांच्या अंगावरून येणाऱ्या वाऱ्यावरही आम्ही जगू शकतो. मग आता कुठे गेली ती भावना? का जसजसं तुम्ही मोठे होताय तस तसं बुरकावणार? मातोश्री, आणि काय, तुमचा आवाज कधीपासून चढू लागला? मातोश्री, आवाज नाही चढला. त्यांची आमच्यावर माया राहिली नाही. माया नाही? आई बाप आपण मायाळू आहोत अशी दवंडी पिटत नाही. हे लक्षात घ्या. मातोश्री, ते आमच्याशी काय बोलले ते ठाऊक नाही तुम्हाला. आम्ही सगळं सहन करू शकतो, पण तेवढं नाही सहन करू शकत. शंभूराजे, चला. महाराजांना असं तिष्ठत ठेवणं आपल्या कोणालाही शोभा देत नाही. चला. ठीक आहे मातोश्री, येतो आम्ही. पण जर आबासाहेबांनी विषय काढला तर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आधी चला. महाराज, एक विनंती होती. बोला. जेवण थंड होईल. कृपया आपण लवकर जेवून घ्या. का? आम्ही थांबलोय शंभूराजांसाठी. आमच्यासाठी कोणीही थांबू नये. सुरुवात करावी. ऐकताय ना? ऐकतच आलो आहोत आजवर. सगळ्याच गोष्टी ऐकल्या.
कोणती गोष्ट ऐकली नाही? भाकरी घ्या. जन्मदात्याला नाही म्हणायचं असतं, गुरकवायचं असतं. आजवर ठाऊक नाही आम्हाला. भाजी. आम्ही सगळंच ऐकत गेलो, ही बहुधा चूक झाली आमची. कधी नाही म्हणताच आलं नाही. म्हणायचं होतं. कधी वाटलं नाही तसं. आता म्हणा. इथे आम्ही छत्रपती नाही आहोत. लेकराला जे काही वाटतंय ते त्यांनी साफ साफ बोलावं त्याच्या बापासमोर. आबा घेऊन चला ना आम्हाला. आता पुन्हा आम्हाला धर्मसंकटात टाकू नका शंभूराजे. आबासाहेब, आम्हाला युवराज पद नको, आम्हाला मान मरातब नको, आम्हाला स्वराज्य नको, रायगड नको, काही नको. फक्त तुमची सावली हवी आहे. निर्णय झालेला आहे तो बदलणार नाही. तो बदलणं स्वराज्याच्या प्रतिष्ठेला साजेसं नाही. यात आमच्या प्रतिष्ठेचा कडेलोट होतोय असं वाटत नाही का आपल्याला? अजिबात नाही. इथे प्रत्येकाला प्रतिष्ठेने जगता यावं म्हणूनच आम्ही या स्वराज्याची उभारणी केली. आपला निर्णय बदलणार नाही तर? नाही. आणि आमच्याशी बोलताना गळ्यात 64 कवड्यांची माळ घातली आहे याचं भान असू दे. जरूर. शंभूराजे, शंभू. जेवला नाहीत आपण? भूक नव्हती. भूक नव्हती? भूक होती, तरीही थाळ्यावरून उठलात तू. हे बरं दिसतं का युवराज? आम्हाला तर नाही बरं दिसलं ते. लेकरू ताटावरून उठून गेलं हो. आम्हाला तर वाटलं आम्हीच त्यांना भरल्या ताटावरून उठवलं. असा समज करून घेऊ नये, गैरमेळ होऊ देऊ नये युवराज. आणि तसं असतं तर आबासाहेब थांबलेच नसते थाळ्यावर. पण शेवट काय झालं ना? आम्ही थाळ्यावर बसू शकलो ना खाऊ शकलो. वाढलेलं ताट समोर तसंच राहील. मोहिमेचंही तेच. आणि आता हा आदेश, रायगड सोडा. सोडतो. आमचं काय, उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. शंभूराजांनी गैरसमज करून घेऊ नये. तर आणि साहेब, आम्हाला देखील तीच भीती आहे. कसं असतं, बाहेरच्या लोकांना आदेश आज्ञा देणं सोपं असतं. पण नात्या गोत्यांमध्ये आपण निर्णय फिरवला की वेगळाच सल उभा राहतो, जो आम्हाला अभिप्रेत नाही. पण त्यांचं तरी काय चुकतंय? नेमकं कुठे चुकले ते? बाप म्हणून एवढी तरी अपेक्षा करणं गैर आहे का हो? आता तर कळते झालेत ते. येसू खरं तर आबासाहेबांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आम्हाला. आबासाहेबांनीच. युवराज, आज खूप दमलायत तुम्ही. चला झोपा आता. चला. झोप लागेल. उद्या रायगड सोडायचा. तुम्हाला तरी झोप लागेल? येसू, नियती नेहमीच वाईट वागत वाली आमच्याशी. पण ज्यांच्याकडे बघून आम्ही जगतो त्यांनी तरी आमच्याशी वाईट वागू नये. राणीसाहेब, तुम्हाला जर अजूनही वाटत असेल की आम्ही शंभूराजांबरोबर वाईट वागलो आहोत, तर आम्ही त्यांना भेटू, त्यांची समजूत काढू. ते गरजेचं आहे. ठीक. मग आम्ही आत्ताच भेट घेतो त्यांची. महाराज, आपण तसदी घेऊ नये. आणि तसंही रायगड सोडण्यापूर्वी ते एकदा भेटायला येतीलच. बरं. मग आम्ही उद्या सकाळी लवकर तयार राहतो. जी. शंभूराजांना भेटू, त्यांची समजूत काढू, त्यांची नाराजी दूर करू. आम्हाला काय वाटतंय, त्यांना काय वाटतंय, हे सगळं बोलू. एकत्रच पाचाडला उतरू. तिथून पुढची 2 गावं सोबत करू. ते बरं होईल. तेही खुश होतील.